गोले या दोन्ही पंचांना आपण बघितलं. अगदी फार मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. महेंद्र शेठ तुर्वे अगदी आमदार साहेबांचे फार जवळचे मित्र आणि किरवली गावचे सुपुत्र आपण बघतोय प्रीत भोईर या ठिकाणी आले. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. स्पीडअप घ्या पंच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. आपण बघतो क्रियाशील पण केलवली टीमची प्रणित आणि त्याच्या विरोधात मात्र संतोष ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चेंडूच्या मैदानामध्ये स्पीडअप घ्या पंच. अमोलजी अडप यांची टीम आपण बघतोय. खऱ्या अर्थानं उद्या कर्जतच्या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गौड सिद्धीची ही टीम खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी अमोलजी अडप यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. फार उशीर या ठिकाणी दबवलं जातं या मॅचसाठी. अगदी त्या ठिकाणी खूप वेळ खर्च केला जातो याची नोंद आपण घ्यावी. अगदी आपण बघतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. संतोष स्ट्रायकरला उभा आहे. नाव स्ट्रायकरला प्रणित पहिला चेंडू अगदी जबरदस्त खणून काढला. थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू तर लेग बायचा इशारा पंचाचा आलाय. मुन्ना पिंगलेनं आम्हाला सांगितलं या चेंडूवरती एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं श्रीगणेश केला जातोय. तो प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर केलेल्या टीमच्या धावफलकावरती एक धाव भेटी. अगदी फार चांगली मोठी स्पर्धा आपण बघतो. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांची स्पर्धा निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व. पहिलं षटक आपण बघतोय प्रगती पथावरती. मॅनी पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू आपण बघतोय. कालपट पद्धतीचा फटका चेंडू खेळपट्टीवरती कारंगत राहिला. क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं 2 धाबा धावफलकावरती आल्यात. रूपचंदजी पोलेकर यांना विनंती की आपण संतोषजी जोरकर यांच्याशी संपर्क करा. रूपचंदजी पोलेकर यांना विनंती असेल की आपण संतोष जोरकर जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांच्याशी आपण संपर्क करा. 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण बघतोय. निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व मनाला भूल शकतील अशा समजून त्या ट्रॉफीच आपण मैदानावरती बघतोय. खऱ्या अर्थानं रितेशजी आगिवले यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि त्या ठिकाणी आपण बघतोय मॅचची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक प्रगती पथावरती. KTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघतोय. निर्धार ट्रॉफी 2026 पर्व. अगदी आक्रोश बघा मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूंचा आक्रोश वनवेकरांचा खऱ्या अर्थानं कमालीचा राहिला. पण एफर्ट्स फार महत्त्वाचे होते. अगदी त्या ठिकाणी राजूजी ओवाल आणि मुन्ना पिंगले यांचा कोणताही इशारा पंचांचा येत नाहीये. निर्धार चोरीची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. निर्धार चोरीची मात्र खेळपट्टीवरती सांगता धावफलकावरती धाबा स्थिरावल्या. 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिलं मॅडी पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये
9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेले, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात आहेत. अशी क्षेत्ररक्षणाची वरज टाकली आहे ती वनवे टीमनं. हा चेंडू पुनश्च अगदी आडवून मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. संतोषच्या बॅटला मात्र चेंडू लागत नाहीये, चेंडू बिसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती वारंवार या ठिकाणी सांगत होती. आपण बघतो क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं पण कठीण. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एकदा सुद्धा होत नाही. त्याचं नाव मात्र क्रिकेट आणि हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव चेंडूची मात्र वारंवार सांगता होती. बॅटला ब्रश झाला, चेंडू अगदी मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा उशिरानं चौकारटीचे. पद्धतीनं टोटल 6 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण बघतोय वनवे टीम प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करते आणि पहिल्या खऱ्या आता षटकाचा खेळ संपलाय. षटक संपल्यानंतर निर्मला पंचांचा झाला, मुन्ना पिंगलेनं सांगितलं आम्हाला 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात 6 धाबा. अगदी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 6 चेंडूवरती फक्त 6 धाबा खर्च केल्यात आणि प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील याची नोंद आपण घ्या, कारण बराचसा उशीर दबडला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी तुम्हाला विनंती असेल की प्लीज आयोजकांना मात्र सहकार्य करा. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांनी पाहिलेले स्वप्न होतं निर्धाव ट्रॉफीचं आणि 4थं पर्व आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सहा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसरं षटक आहे आता प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती जय आलाय वनवे टीमच्या. अगदी आपण बघतोय खऱ्या अर्थाने मी तर म्हणे सपोर्ट्स ज्यावेळी वनवे टीम ज्या वेळी मैदानावरती असते त्यावेळी सपोर्ट्स पूर्ण असतो. जगदीशजी मगर असतील, त्यांच्या समवेत बरेचसे सहकारी आपण बघतो, राजूजी पार्टे असतील, सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. स्पर्धा फार मोठी आहे. जरी 4 दिवसाची स्पर्धा असली निखिलजी देशमुख यांची तरी 40 दिवसाची मेहनत आहे खऱ्या अर्थानं. आणि संतोषजी जोरकर असतील, निखिलजी देशमुख, त्याच्यानंतर राहुल असेल, राहुल दिसले, त्याच्यानंतर प्रतीक दिसले, सर्वांचा खऱ्या अर्थानं चांगली मदतीचा हात त्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलाय. चेंडू याला खेळपट्टीवरती निर्धाव. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 6 धाबा धावफलकावरती लागल्यात. 6 धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय जय. गोलंदाजी मार्क वरती जयला आपण बघतोय. अगदी वनवे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती केलवली. क्रियाशील पण केलवली टीमचा प्रणित मात्र खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी यष्टीरक्षकाच्या हातातून हा चेंडू निसटला. एक धाब्या चेंडूवरती मिळते, एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत त्या 7 धाबा. अगदी दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. तो आपण बघतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या वनवे टीमला आणि फलंदाजी मात्र नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर बाट्याला आली ती या ठिकाणी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये केलवली टीम. क्रियाशील पण केलवली आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती वनवे. जयचा हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडू खेळपट्टीवरती करंगत राहिला. क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवरती आला. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत काय घडतं मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 9 धाबा धावफलकावरती आल्यात. ओम आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी, अतिशय सुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय. निर्धाव ट्रॉफी 2026 पर्व. सुधाकर भाऊ घारे यांचे खंदे समर्थक आणि कट्टर खऱ्या अर्थाने समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमचे निखिलजी देशमुख यांची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. या चेंडूवरती फटका बसलाय. संतोष मात्र हा मोठा धक्का बसलाय. तो क्रियाशील पण केलेलं टीमला डीजे.
वरती जितू दिसलेच्या बॅटमधून आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोच होतं की 6 चेंडूमध्ये तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील. प्रति षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं असतील. 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटं असतील. जर 20 मिनिटाचे 21 मिनिटं जर झाले तर मात्र त्या ठिकाणी जे पंच आहेत मुन्ना पिंगल्या आणि आपण बघतो राजूजी उबाल त्या ठिकाणी दंड त्या ठिकाणी आकारण्यात येईल तुम्हाला. कारण एक कडक कारवाई मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल. कारण टेनिस क्रिकेट फार पुढे चाललं मित्रांनो. अगदी क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूचा खऱ्या अर्थानं मी तर म्हणे भवितव्य अवलंबून झालं आहे. अगदी त्यांचं स्वप्न ते साकार करण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती करतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 15 धाबा. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती अभि आलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती अभि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हा चेंडू आपण बघतो अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न करतोय प्रणित. पण त्या प्रणितला मात्र खऱ्या अर्थानं बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू त्या ठिकाणी खेळपट्टीवरती घरंगत राहतोय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक अगदी तिसरा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी फसला. प्रयत्न फसला. अगदी मोक्याच्या क्षणी चेंडू विसावला हातामध्ये आणि प्रणित ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. डीजे ठोक. धन्यवाद धन्यवाद डीजे. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झाला. अक्षय आणि जितू दिसले ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी चांगला खेळ आता केलेल्या टीमला करावा लागेल. कारण थोडीशी अडचणीत सापडली. टोटल धाबा धावफलकावरती लागले तर 15 धाबा. एक नाजूक परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रियाशील पण केलेल्या टीमची. पण या चेंडूवरती काय घडलं. धोक्याची घंटा. अगदी शेवटच्या क्षणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अगदी एकच धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या सहाय्यानं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 16 वरती. प्रीत भोईर यांच्या माध्यमातून जितू दिसले यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पण या चेंडूवरती काय घडलंय. अगदी एकच धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 17 वरती. 17 धाबा धावफलकावरती आल्यात. मगाशी आपण खऱ्या अर्थानं रॉयल एंट्री आपण बघितली. कैलासदादा म्हात्रे यांचं निखिलजी देशमुख यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं अगदी त्यांचा ताफा आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. अतिशय सुंदर खऱ्या अर्थानं सुवर्ण क्षण होता आणि ते टिपण्याचं काम आमची KTC लाईव्हने केलं. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या आत्तापर्यंत 18 वरती. अगदी खऱ्या अर्थानं थोडीशी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता क्रियांशील पण केलेली टीम करते. प्रत्येक चेंडूवरती त्यांना आता आक्रमण करलेले अमोलजी हडप यांची ही टीम उद्या हर्षल मोरे यांच्या ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कर्जतच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खऱ्या अर्थानं शहापूर
तालुक्यातील ही टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं आम्ही स्वागत करतो. निलेशजी आडप यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. त्यांच्यासमोर आमचे तांडेल आले, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवराचं गतवर्षीप्रमाणे आम्ही स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये करत असतो. वरती षटक क्रमांक अगदी आपण बघतोय चौथं षटक आता प्रगती पथावरती. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. ओम गोलंदाजी मार्क वरती ओम आलाय. अगदी शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि या 6 चेंडूमध्ये आता तुम्हाला जास्तीत जास्त दाबा या ठिकाणी आता जमवावे लागतील. प्रीत भोईर यांना सुद्धा आता प्रश्न पडलाय की जितू दिसले यांच्यावरती बक्षियांची कैरात झाली होती, पण ते बक्षियांची कैरात त्यांना संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये करायला हवं होतं, पण ते मात्र थोडीशी नजर लागली त्या चेंडूवरती. हा चेंडू जबरदस्त काढून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर अक्षयच्या बॅट मधून आलेला हा उशिराना मोठा षटकार डीजे. धन्यवाद. 24 जाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी षटक क्रमांक 4 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आपण बघतोय 4थं षटक आहे प्रगती पथावरती. ओम गोलंदाजी मार्क वरती. या चेंडूवरती अडबण मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. काय करतं मैदानाच्या आतमध्ये अगदी त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र आपण बघतोय अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू त्यानं ठेवला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 25 वरती. 25 धाबा धावफलकावरती आल्या संतोषजी जोरकर आणि निखिलजी देशमुख यांनी पाहिलेलं स्वप्न होतं निर्धार ट्रॉफी 2026चा आणि ते मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं. जरी अविनाश पालांडे आम्हाला म्हणत असतील की स्पर्धा फार मोठी आहे, खऱ्या अर्थानं 4 दिवसाची जरी अविनाशजी स्पर्धा असली तरी सुद्धा 40 दिवसाची मेहनत आहे. हां, आणि थोड्या दिवसामध्ये त्यांनी ठरवलं निर्धार ट्रॉफीचं आयोजनाचं. अगदी आम्ही जर परवाशी या रस्त्याने गेलो तेव्हा बघितलं होतं ते काहीच नव्हतं, पण निखिलजी देशमुख यांनी आज ते सगळं उभं करून दाखवलंय. ही त्यांची मनगडातली ताकद आहे खऱ्या अर्थानं. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 25 धाबा. असेल ते ना काय कुणी घेतलं ते का माहिती की बॅट्समॅन घेतलं. फील्ड डिलिव्हरी चेंडू आहे. अगदी निर्धार चेंडूची खेळपट्टीवरती सांगता होती. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ओम 25 धाबा धावफलकावरती. हा चेंडू पुनश्च फटका मारण्याचा प्रयत्न बसला. प्रयत्न थोडासा अंगीट आला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. वारंवार चेंडू खेळपट्टीवरती मात्र निर्धाव जातात. जसजसे निर्धार चेंडू जाणार तसं दडपण मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढत चाललंय. ते क्रियाशील केलेलं टीमवरती.
या चेंडूवरती पुनश्च आपण बघतोय अगदी मोठा प्रहार पाहायला मिळतो. या चेंडूवरती येतात ते 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 31 धाबा. एकतीस धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी चौथा षटक आहे प्रगती पथावरती. ओम आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चेंडू थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तुतू मैमा अशी गपलत झाली आणि मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज धावबाद झाला. या चेंडूवरती फक्त एकच धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं 32 धाबा धावफलकावरती आल्या. पहिल्या 17चा या ठिकाणी खेळ संपला. शेवटच्या आता 24 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. पण या 33 धाबा सहज केल्या जातील काय? 33 धाबासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानावरती. या ठिकाणी आपण बघतोय वन वे टीमला मात्र करायचे आहेत शेवटच्या 24 चेंडूमध्ये 33 धाबा. या 33 धाबा सहज सोप्या होतील का? या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे मयूरजी कांबळे सर येतील. नवघर आणि रत्नदीप बीड या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. रत्नदीप बीड आणि नवघर या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. आणि बी टीम आपण आयोजकांशी संपर्क करा. येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे मैदानावरती. 32 धाबा धावफलकावरती लागल्या. 33 धाबांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रियांश 11 केलवली जितू दिसले यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नावाची ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली. क्रियांश 11 केलवले आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती राजूजी पार्टे यांची वन वे टीम. हा निलेशजी अडप यांची सुद्धा स्पर्धा घोडिलीच्या मैदानावरती वेतालेश्वर मैदानावरती नाईटची रजनी आपल्याला पाहायला मिळेल. निलेशजी अडप अगदी येणारे शेवटचे आता 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे मैदानावरती. शेवटची आता 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे मैदानावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. वन वे टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हा उद्या अमोलजी आडप यांची आपल्याला टीम पाहायला मिळेल. हर्षलजी मोरे यांची जी स्पर्धा चालू आहे ना कर्जतच्या मैदानावरती त्या मैदानावरती आपल्याला अर्जुनजी बांगर खऱ्या अर्थानं घातक आणि विस्फोटक फलंदाज ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच त्याची राहिली आहे. त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये पॅक केली. आमचे अमोलजी आडप यांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय या स्पर्धेसाठी. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे आता 24 चेंडू आणि 33 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. वैभव आणि ऋतिक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी तसेच वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोळी यांच्या माध्यमातून आपण बघतोय नगराध्यक्ष चषक 2026 पर्व नाईटची स्पर्धा आपल्याला 27 मे आणि 27 ते 28 एप्रिल या महिन्यामध्ये तब्बल 1.5 लाख रुपयाची स्पर्धा समीरजी मसुलकर यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 29 आणि 30 तारखेला आपण बघतोय 29 तारखेला ग्रामीण 8 संघ आणि 30 तारखेला ओपन 8 संघ. प्रथम पारितोषिक असेल तब्बल 5 लाख रुपये. म्हणजे समीरजी मसुरकर यांची स्पर्धा
अगदी खोपोलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर आमचे तुषार धुमाळ सुद्धा आहेत. आणि जर कोणाला संपर्क करायचा असेल तर नक्कीच तुषारजी धुमाल यांच्याकडे संपर्क करू शकता. हा आयवा कॅच फक्त अमोलजी आडप यांच्यासाठी. अमोलजी आडप यांनी जर आयवा कॅचची जर झेल या ठिकाणी टिपली व्यासपीठावरती तर प्रीत भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 5,00,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000. 33 धाबांची गरज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेला होता. फार मोठी चुकी केली. अगदी धावा क्रियाशील पण केलेल्या टीमच्या 32 लागल्या. 33 धाबांचा पाठला या ठिकाणी करते वनवे टीम. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण बघतोय एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं श्रीगणेश केला गेलाय तो वनवे टीमचा. अजूनही 32 धाबांची गरज आहे. समीकरण थोडंसं बदलतं. शेवटच्या तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 23 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धाबांची. 23 चेंडू 32 धाबांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अगदी वणवे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती क्रियाशील पण केलवली. बॅटला ब्रेक झाला. चेंडू त्या ठिकाणी मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. अगदी खऱ्या अर्थानं मोक्याच्या क्षणी एक धाव घेतली वनबे टीमनं आणि एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र टोटल 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी प्रीत भोईर यांनी आम्हाला माहिती दिली. अमोलजी आडप यांनी जर झेल टिपली ना या ठिकाणी आयवा कॅच म्हणून तर मात्र तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिले षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती प्रदीप आला. प्रदीप वरती आक्रमण चालू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मोक्याच्या क्षणी चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं 33 धाबांचा पाठला करताना टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 6 वरती. धाव फलकावरती लागल्यात. अगदी आपण बघतोय निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व. पहिली रात्र या स्पर्धेची. या पहिल्या रात्रीमध्ये कोणती टीम 2 हात पुढे करणार याच्यासाठी या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला वनवे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती केलवली. पण या चेंडूवरती फटका बसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली गेला होता. फार मोठी चुकी करतात वारंवार चेंडूवरती. तुतू महिमा अशी गपलत दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होते. आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये कितपत धावा या चेंडूवरती मिळतात. मुन्ना पिंगले पंचांचा इशारा येणं फार अपेक्षित असेल. आणि या चेंडूवरती धावा मिळतात तर तब्बल 3 धाबा. या चेंडूवरती तब्बल 3 धाबा मिळतात. आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या 9 धावसंख्येवरती. 9 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. 33 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी राहुलजी दिसले त्याच्यानंतर प्रतीक दिसले. फार चांगली मेहनत घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुनश्च फटका फसलाय. चेंडू हवे येते. काय करतं मैदानाच्या आतमध्ये पण आता मात्र झेल सोडत नाही. पहिला धक्का बसलाय तो या ठिकाणी वनवे टीमला डीजे. निलेशजी हडप यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रत्नदीप बीड आणि त्याच्या विरोधात मात्र नवगर या 2 टीम दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. निलेशजी हडप यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जाऊन आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिला धक्का बसला या ठिकाणी वनवे टीमला. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झालाय तो वल्लभ ऋतिक बाद झालाय. श्रेयस रसाल अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 9 धाबा. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी 33 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू आणि त्या चेंडूवरती पुनश्च फटका बसलाय. अजून एक मोठा धक्का बसलाय वनवे टीमला. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ठोक डीजे.
अगदी खोपोलीच्या मैदानावरती आता ही स्पर्धा येणार. त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण बघतोय पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 5 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जर संपर्क कोणाला करायचा असेल, आयोजन कमिटी आहे खऱ्या अर्थानं तुषारजी धुमाल. नवगड टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला जो काय निर्णय असेल नवगड टीम तो लगेच कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं नवगड टीमनं. स्वामीजी देशमुख यांचा आम्हाला मगाशी कॉल आलेला, त्यांची तब्येत थोडीशी बिकट आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं या स्पर्धेसाठी आणि नवगड टीमसाठी खूप सारे त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. निलेशजी अडप यांची सुद्धा स्पर्धा वेतालेश्वर मैदान घोडुलीच्या मैदानावरती नाईटची रजनी आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच दिवसामध्ये. अगदी फार मोठी रजनी असेल आणि त्याच्यामध्ये मुख्य आयोजक असतील अमोल अडप. 9 धाव पलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. जय आणि वल्लभ ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती प्रयत्न केलाय मोठा. क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवरती आला होता, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. आणि या चेंडूवरती असं वाटतंय राजूजी ओवा सरांनी आम्हाला सांगितलं या चेंडूवरती आला बिगिट षटकार डीजे. घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठे मेजवानी आमचे सावरले गावचे सुपुत्र सार्थक, त्याच्यानंतर दीप असेल, त्याच्यानंतर तन्मय आणि गौरव या टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. अगदी डीजे ऑपरेटिंग अतिशय सुंदर त्यांची राहिली या खऱ्या अर्थानं कमालीची राहिली. आणि या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय वनवे टीमचा. अजून एक मोठा धक्का बसलाय. राजेशजी पार्टे यांना आता विचार करण्यास भाग पाडलंय ते केरवली टीम डीजे. वरती आपण बघतोय दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार, लांबच लांब चेंडू फेकून दिला, सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा उशिरानं फार मोठा षटकार डीजे. बॅटमधून हा षटकार आलाय. वल्लभ मगर मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन तारणार ठरलेत वनवे टीमसाठी. हा त्यांच्या 3 सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात या खऱ्या अर्थानं वनवे टीममध्ये. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं जगदीशजी मगर एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, कुठेही भेटू द्या आणि ओळख देणार हे असं व्यक्ती आहे जगदीशजी मगर यांचे. मात्र सुपुत्र मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. हा चेंडू खेळपट्टीवरती घरागत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव्या चेंडूवरती मिळते. श्रेयस रसाल आम्हाला सांगतात टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 वरती. हा 22 धाबा धावपलकावरती लागल्या. राजेशजी पार्टे, अगदी आपण बघतोय सुधाकर भाऊ घारे यांची खंदे समर्थक आहेत जसे आमचे निखिलजी देशमुख तसेच राजेशजी पार्टे. हा चेंडू आपण बघतोय थोडीशी उचली दिली गोलंदाजांना आणि या चेंडूवरती प्रयत्न फसला फलंदाजाचा. बॅटचा चेंडूचा संपर्क होता, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या अगदी दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. प्रणित दिसले गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. जय भवानी मित्रमंडळ मानकिवली अंधरून यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्धाव ट्रॉफी 2026 पर्व
निखिलजी देशमुख, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं, ते स्वप्न मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चौथ्या पर्वाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. षटक संपल्याचा निर्माला पंचांचा आला. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 धाबा. शेवटच्या तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 11 धाबांची. डीजे अर्थानं मी तर म्हणे विजयाच्या जबल आणेल तो वन वे टीमला, पण एखादी गोल्डन विकेटची शिकार विजयाच्या पाटलावरती नेऊन ठेवेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला. पण काय करतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहण्यापर आता औषधीचं डर आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धाबांची. 11 धाबा वाचवायचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला, पण या 11 धाबा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्हाला या चषकावरती खऱ्या अर्थानं अगदा ठरत असेल, या चषकावरती 2 हात करून पुढे सरसावण्याचं काम जर करायचं असेल तर मात्र या 11 धाबा तुम्हाला करावे लागतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं पण कठीण आहे. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 11 धाबांची. अविनाश पालांडे, काय जमाना होता क्रिकेटचा पटलावरती. खऱ्या अर्थानं फार मोठं नाव आहे अविनाश पालांडे यांचं. अगदी माथेरानच्या मैदानावरती सलग 7 वर्ष ज्यांचं आयकॉन म्हणून खेळ त्या मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. बऱ्याचशा मैदानावरती अविनाश पालांडेनं आपला दबदबा कायम ठेवला आहे असे अविनाश पालांडे. आता मात्र क्रिकेटच्या पटलावरती पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती पटका बसला बॅटचा, चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये विसावला गेला. एकच धाब्या चेंडूवरती मिळते. समीकरण थोडंसं बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धाबांची. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते आपण बघतोय 11 आणि 10 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एखादा मोठा फटका पार विजयाच्या जबल आणेल वन वे टीमला आणि एखादी गोल्डन विकेटची शिकार विजयाच्या पटलावरती नेऊन ठेवू क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू तो असा खाली राहिला. पंचांकडे आक्रोश करण्याचं काम 11 खेळाडू करतात, पण अपील त्या ठिकाणी पेटायला गेली मुन्ना पिंगलेनं. हा चेंडू खेळपट्टीवरती घरांगत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं 33 धावसंख्येचा पाठला करताना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 24 वरती. आणि याच्यानंतर जे सामने होतील ते मात्र 3 षटकाचे असतील याची नोंद आपण घ्या. 3 षटकांच्या मॅच या मैदानावरती आता याच्यानंतर खेळले जातील याची नोंद आपण घ्यावी. अगदी 33 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3रं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू पटका बसला, बॅटला ब्रेक झाला, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मोठा धक्का बसतोय तो वन बे टीमला. डीजे धन्यवाद धन्यवाद. अगदी सार्थकची ही संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं पूर्णपणे चांगला प्रयत्न करते. त्यांचं आम्ही स्वागत करतो. सार्थक यांना आम्ही KTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही बघितलं होतं. KTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅनची भूमिका सुद्धा ते साकारतात. आमचे असे सार्थक सावरले गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची संपूर्ण टीम त्यांना पूर्णपणे खऱ्या अर्थानं मदत करते. दीप असेल, त्याच्यानंतर बरेचसे सहकारी त्यांचं आम्ही स्वागत करतो. या चेंडूवरती प्रयत्न सफलपूर्वक राहिलेत वन वे टीमचा. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा असं वाटतं की विजय षटकार होईल का हे पाहणं पण आता गरजेचं ठरेल मैदानाच्या आतमध्ये. डीजे
क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं केलोली टीमला. केलोली टीमच्या धावफलकावरती 32 धाबा लागल्या. 33 धाबांचा पाठला करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करते ती वनवे टीम. शेवटचा एक चेंडू या षटकातील आपण बघतोय आणि या चेंडूवरती मात्र फलंदाज वल्लभ मगर मात्र या चेंडूवरती तन्मय या चेंडूवरती मात्र यष्टीपात झालाय. अगदी दांडी गुल खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन फर्निचर विड्रॉ करण्याचं काम आता शेवटच्या चेंडूवरती केलं गोलंदाजांना. अजून एक मोठा धक्का बसला तर वनवे टीमला. शेवटच्या आता 6 चेंडून 2 धाबांची कर्जडीच आहे. टीम मीटिंग अजिबात करू नका. क्रियांश 11 केलवली टीम. अगदी शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. प्रीत भोईर अगदी थोडेसे शांत झालेत. प्रीत भोईर यांनी बक्षियांची जाहिरात केली होती क्रियांश 11च्या जितू दिसले यांच्यावरती. ते त्यांचे भाऊजी आहेत खऱ्या अर्थानं आणि मेवण्याचे बक्षीस खऱ्या अर्थानं त्यांना मिळवण्याचं काम त्यांना करायला हवं होतं. पण त्या बॅटचा चेंडूचा स्पर्श थोडासा कमी लेखला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यावरती त्यांची जी विकेट गेली ना त्याच्यानंतर त्याचं थोडंसं सावट निर्माण झालं ते क्रियांश 11 केलेलं टीमवरती. पण 33 धावांचा पाठला आता सहज करते वनवे टीम. शेवटची आता 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. स्पीडअप घ्या पंच राजूजी ओवाल. शेवटची आता 6 चेंडू 2 धावांची गरज आहे मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती आकाश. क्रियांश 11 केलेली टीम बराचसा बेल खर्च करतात आपण याची नोंद आपण घ्या. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येते. शेवटचे 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 2 धाव संख्येची गरज. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. समीकरण थोडंसं बदलतंय. शेवटचे आता 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचे आता 5 चेंडू 2 धाबांची गरज मैदानावरती. आपण बघतोय निर्धार ट्रॉफी 2026चा अतिशय देखणा दिमागदार पर्व खऱ्या अर्थानं मनाला भूल शकतील अशा चमचमच्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय मोठी स्पर्धा निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांची स्पर्धा. चेंडू हवेत आहे काय करतात जितू दिसले यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि अजून एक मोठा धक्का बसलाय तो वनवे टीमला डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचे 4 चेंडू 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय विनय आणि त्याच्या बरोबर आपण बघतोय रोहित. विनय आणि रोहित ही जोडी मात्र मैदानावरती. शेवटचे आता 4 चेंडू आणि 2 धावा वाचवायचे आहेत या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियांश 11 केलवली टीमला. पण या 2 धाबा आता खर्च करायचे आहेत मैदानावरती त्या वनवे टीमला. पण काय करतं मैदानाच्या आतमध्ये राजूजी पार्टे खऱ्या अर्थानं मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. जगदीशजी मगर असतील त्याच्यानंतर त्यांचे बरेचसे सहकारी वनवे गावचे ग्रामस्थ मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आकाशचा पुलटा चेंडू त्या चेंडूवरती प्रयत्न बसला. जितू दिसले यांच्या हाताला चेंडू निसटला आणि चेंडू घेतोय गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा विजय चौकार. आणि जिंकता जिंकता हारली क्रियांश 11 ही केलवली टीम आणि हारता हारता जिंकले वनवे टीम. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वल्लभ मगर याला विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी आपण यावं. हा जगदीशजी मगर यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जाईल. वल्लभ मगर
वल्लभ मगर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्यांचे सुपुत्र आहेत वल्लभ